श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आज आपण ऐकूया क्रिकेट प्रशिक्षक सतीश सामंत आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय खो खो प्रशिक्षक डॉक्टर नरेंद्र कोंदर यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद. नमस्कार श्रोतेहो, मी प्रशांत केणी क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. इंडियन प्रीमियर लीग म्हणजे भारतामधील क्रिकेटचा उत्सव, जिथे गुणवत्तेला संधी मिळते, हे IPLचं ब्रीदवाक्य. IPLच्या 18व्या पर्वाला नुकताच प्रारंभ झालाय. यानिमित्त आज आपण या हंगामाविषयी चर्चा करणार आहोत क्रिकेट प्रशिक्षक सतीश सामंत यांच्याशी. सामंत सर, तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर मी स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. सामंत सर, यंदाच्या IPL हंगामात कोणते संघ तुम्हाला अधिक ताकदीचे समर्थ वाटत आहेत? तसं बघायला झालं तर सगळेच संघ आहेत ते ताकदवान आहेत, पण विशेष करून मला ज्या संघाबद्दल बोलावंसं वाटेल तो म्हणजे गेल्या वर्षीचा जो संघ जो फायनलला हरला होता तो सनरायझर्स. कारण त्यांच्याकडे बरेचसे मॅच विनर्स आहेत आणि ते एक वेगळ्या पद्धतीने क्रिकेट खेळत आहेत आणि त्यामुळे ते काहीही घडवून आणू शकतात त्यांच्या दिवसामध्ये. आणि काल आपण जी मॅच बघितली असेल त्याच्यामध्ये तेच गोष्ट आपल्याला दिसली असेल. राजस्थान रॉयल्सची टीम आहे ती चांगली होती, पण त्यांनी पण जवळपास त्यांचा चांगला धावाचा पाठलाग केला. पण यांच्याकडे जी बॅटिंगची कॅपॅसिटी आहे जी सनरायझर्सकडे, ते 300 रन्स पण करू शकतील 20 ओव्हरमध्ये, एवढी चांगली त्यांची टीम आहे. फक्त थोडी बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये थोडीशी कमी आहे. पण आपले जे मुंबई टीम आहे, इंडियन्स आहे, चेन्नई सुपर किंग आहे आणि KKR, अशी हे 4 टीम मला वाटतं कदाचित सेमीफायनल्समध्ये पोचू शकतील. एवढे सगळे 4ही टीम सेम ताकदीचे आहेत. बरोबर. यंदाच्या आपण IPL हंगामाकडे पाहिलं तर अजिंक्य रहाणे हा KKR म्हणजे कोलकाताचा कर्णधार आहे, श्रेयस अय्यर हा पंजाबचा कर्णधार आहे, तर ऋतुराज गायकवाड हा चेन्नईचा. म्हणजे महाराष्ट्रातले खेळाडू हे नेतृत्वक्षम आहेत. नक्कीच. काय सांगाल? नक्कीच. महाराष्ट्राच्या मातीमध्येच एक नेतृत्वाचा एक गुणधर्म आहेच. ह्या तिन्ही खेळाडूंनी आपापल्या संघाकडनं खेळताना तो जो गुण आहे तो दाखवून दिला आहे. म्हणजे अजिंक्य रहाणेने मुंबईच्या टीमकडनं रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दाखवून दिला, तसंच गायकवाडने, ऋतुराजने महाराष्ट्र टीममध्ये रणजी ट्रॉफीमध्ये ते दाखवून दिला आहे. आणि श्रेयस अय्यरने गेल्या वर्षी आपण बघितलं किंवा गेले कित्येक वर्ष तो जेव्हा KKRला खेळत होता, तो जेव्हा दिल्ली कॅपिटल्सला खेळत होता, त्यांचा कॅप्टन होता, तेव्हा पण त्यांनी हा गुणधर्म त्याच्याकडे आहे ते दाखवून दिले. प्रत्येकाची स्टाईल वेगळी आहे, तिन्ही डिफरंट टाईप आहे त्यांच्याकडे नेतृत्वाचे, पण इफेक्टिव्ह स्टाईल आहे. बरोबर. सो तिघांकडे हे गुण आहेत नक्कीच आणि ते ह्या स्पर्धेमध्ये दाखवून देतील याची पूर्णपणे अपेक्षा आहे. सामंत सर, आपण कर्णधार बघितले, आता येऊया प्रशिक्षकांवर. आपण पाहतोय चंद्रकांत पंडित, झहीर खान, साईराज बहुतुले, ओमकार साळवी, पारस म्हामरे असे काही प्रशिक्षक सुद्धा IPLच्या विविध संघांना मार्गदर्शन करतायत. नक्कीच. ही सगळी नावं तुम्ही जी घेतली आहेत, ह्यांनी आपल्या मुंबईच्या क्रिकेटमध्ये पण त्यांचं खूप मोठं योगदान आहे, ॲज अ प्लेयर म्हणून आणि ॲज अ प्रशिक्षक म्हणून. चंद्रकांत पंडित बरेच वर्ष मुंबई टीमचे कोच होते, तसं त्यांनी व्हेरियस टीम्सला त्यांनी कोच केलेलं आहे रणजी ट्रॉफीमध्ये. आणि त्यांच्याकडे असं म्हणू शकतं की एक परिस्पर्श म्हणू शकतो त्याचा. ते ज्या टीमकडे गेले त्या टीमला त्यांनी जिंकून दिलं आहे. त्याचप्रमाणे झहीर खान बरेच काही वर्ष मुंबई इंडियन्स टीमबरोबर होता, मेंटर म्हणून होता. आता तर KKR बरोबर आहे, म्हणजे मला वाटतं लखनौ सुपर किंग बरोबर आहे. आपला ओमकार साळवी गेल्या वर्षी मुंबई टीमचा प्रशिक्षक होता, मी पण त्यांच्याबरोबर टीमबरोबर ॲज अ बॅटिंग कन्सल्टंट म्हणून होतो अकॅडमीला. त्याचबरोबर तो काही वर्ष KKR टीमबरोबर बॉलिंग प्रशिक्षक म्हणून आहे. साईराज बहुतुले इंडियन टीमबरोबर होता, स्पिन बॉलिंग कोच, ॲज वेल ॲज सध्या राजस्थान रॉयल्स बरोबर आहे. पारस म्हामरे बॉलिंग कोच आहे याचा मुंबई इंडियन्सचा. ह्या सगळ्यांनी आपल्या म्हणजे मुंबईच्या क्रिकेट विश्वामध्ये कोचिंगमध्ये खूप काम केलं आहे. बरोबर. कोरोना साथीचा जो काळ होता त्या काळामध्ये चेंडूला लाळेचा वापर करण्यास बंदी होती, ती यंदाच्या IPL हंगामात पासून उठवण्यात आली आहे. याविषयी काय? खूप चांगला डिसिजन आहे. कारण काय, करोनामध्ये काळाची ते गरज होती म्हणून त्यावर बंदी घातली होती, पण त्याला स्वेट लावायला अलाव केलेला. पण स्वेटनी कसं होतं की म्हणजे घामाने काय होतं की नवीन बॉल असतो तो शाईन होतो, पण नंतर त्याचा काही इफेक्ट होत नाही. आता पूर्ण हा गेम जर आपण बघितला, हा पूर्णपणे फलंदाजांना एक फेवरेबल गेम आहे. बॉलरसाठी फार कमी चान्सेस आहेत. तर ह्या म्हणजे स्पीड किंवा आपल्या सलायवा लाळेमुळे काय होतं की बॉलला
तुम्ही शेवटपर्यंत शाईन करू शकता. नवीन बॉलला स्विंग होतो, रेग्युलर स्विंग होतो, आणि बॉल जर ओल्ड झाला तर तो रिव्हर्स स्विंग व्हायला खूप मदत होते. त्याचप्रमाणे स्पिनर्स पण असतात, त्यांना पण ड्रिफ्ट मिळते. ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला कदाचित ह्या हंगामामध्ये आपल्याला बघायला मिळतील, जे गेल्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला बघायला नाही मिळालं. तर त्याचा एक खूप चांगला डिसिजन घेतला आहे. IPLच्या प्रत्येक हंगामामध्ये आपण पाहतो की नवे नवे खेळाडू उदयास येतात आणि तिथून ते भारतीय क्रिकेटला मिळतात. यंदा 13 वर्षांचा वैभव सूर्यवंशी, ज्याला राजस्थान रॉयल्सनं 1,10,00,000 रुपयांना खरेदी केलंय, त्याचं वय पाहता वैभव सूर्यवंशी आपलं नाणं खणखणीत आहे हे सिद्ध करू शकेल? काय वाटतं सामंत सर? हीच तर खरी IPLची ब्युटी आहे. अशा अनपेक्षित गोष्टी IPLमध्ये घडतात, म्हणून प्रत्येक वर्षी त्या IPL बद्दल लोकांना उत्सुकता वाढत असते. आता त्याला जे पैसे मिळत आहेत तो क्वेश्चन असायला नाही पाहिजे आपला. सचिन तेंडुलकर पण वयाच्या 14व्या वर्षी रणजी ट्रॉफी खेळला, फर्स्ट क्लास क्रिकेट, नंतर 16व्या वर्षी भारताला खेळला. त्यामुळे वय हा क्रायटेरिया नसायला पाहिजे. तो कसा परफॉर्मन्स करतो हे बघणं जरुरी आहे. त्यांनी अंडर-19 आता टीमबरोबर खेळताना इंडियन टीममध्ये त्यांनी ऑस्ट्रेलिया टीममध्येच पण 100 केलेत. म्हणजे त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे. ते सुद्धा 56 बॉलमध्ये त्यांनी 100 केलेत. म्हणजे त्या मुलाकडे कॅपॅसिटी जर असेल तर इट इज चांगली गोष्ट. आणि तो हा जो फॉर्मॅट तो जर ॲडॉप्ट करू शकत असेल तर त्यात चुकीचं काहीच नाही. आणि मला एक गोष्ट आवडेल की ज्या टीमबरोबर मी माझं ॲज अ कोचिंग करिअर IPLमध्ये सुरू केलं, राजस्थान रॉयल्स, आणि त्या राजस्थान रॉयल्सची हे नेहमीच एक हे असायची की प्रेडिक्टेबली अनप्रेडिक्टेबल, जे शेनवॉनचं एक हे होतं, असं काहीतरी वेगळ्या काही गोष्टी करून ठेवायच्या. त्याचप्रमाणे त्यांनी ही एक नवीन गोष्ट केली आणि ती आता आपल्याला पुढचा काळच ठरवेल ती किती योग्य आहे. पण मी त्याला माझ्याकडनं पूर्णपणे माझ्या शुभेच्छा त्याच्याकडं. वैभवकडून आपण यंदाच्या हंगामात अपेक्षा करूयाच, पण आपण यंदाच्या IPL विषयी बघितलं तर पहिला दिवस अजिंक्य रहाणेने गाजवला, त्यानंतर कोहली आणि शिवाय कृणाल पांड्या यांची वय ही 36-33 वगैरे अशी आहेत. IPLच्या व्यासपीठावर वय हा मुद्दा कितपत अडथळा ठरतो? आताच्या काळामध्ये वय हा क्रायटेरिया असताच कामा नये. फिटनेस असायला पाहिजे. बरोबर. 36व्या वर्षी विराट कोहली जेवढा फिट आहे किंवा अजिंक्य रहाणे जेवढा फिट आहे तेवढ्या पूर्वीच्या काळामध्ये 25-30 वर्षाची मुलं पण नसायची. त्यामुळे जर ते फिट असतील आणि हा गेम ते त्या लेवलवर खेळू शकत असतील तर खेळायला काय हरकत नाही. प्रवीण तांबे वयाच्या 41व्या वर्षी त्यांनी IPLमध्ये डेब्यू केलं होतं. तर मला वाटत नाही हा क्रायटेरिया असायला पाहिजे. जो फिट आहे आणि ते जागा तुम्हाला प्रत्येकाला स्वतःच्या मेहनतीने कमवावी लागते. कोणी तुम्हाला ताटामध्ये वाढणार नाहीत. तुम्हाला मेहनत करायला लागते. तुम्ही कॉम्पीट करा, मेहनत करा आणि तुमची जागा बनवा. त्यामुळे वय हा क्रायटेरिया असता कामा नये. फिटनेस हाच क्रायटेरिया असला पाहिजे. बरोबर. IPLच्या नंतर आपल्या सर्व क्रीडा रसिकांना उत्सुकता आहे ती मुंबई क्रिकेट लीगची, आणि तशीच महाराष्ट्र क्रिकेट लीग पण होते. तर या ज्या काही स्थानिक लीग सुरू होत आहेत त्यांच्याविषयी सामंत सर तुम्ही काय सांगाल? नाही, खरंच ही काळाची गरज आहे. मुंबई प्रीमियर लीग जी आहे की ही गेली 2-3 वर्ष होत नाही आहे. कारण आपलं सीझनच असं आहे ना की पाऊस आपल्याकडे लांबतोय, तो ऑक्टोबर एंडपर्यंत चालतोय. त्याच वेळेला आपल्याकडे डोमेस्टिक क्रिकेट BCCIचं चालू होतं. त्यामुळे आपल्याला तो एक विंडो असते, ती आपल्याला विंडोच नाही आहे. म्हणून आपल्याला प्रॉब्लेम होतो. म्हणून आपण आता ही जी करतोय प्रीमियर लीग ती तुम्ही बघाल तर IPL नंतर करतोय. म्हणजे त्याचा इम्पॅक्ट म्हणायला झालं तर तसं खूप कमी होणार आहे. IPLच्या सिलेक्शनच्या आधी जर प्रीमियर लीग झाली, अशा ह्या लीग झाल्या तर खरा त्याचा फायदा आहे. पण ॲटलिस्ट होते हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे नवीन चेहऱ्यांना आपल्याला बघता येईल, नवीन मुलांना एक संधी मिळेल. तर अशा लीग होणं खूप जरुरी आहे, काळाची गरज आहे. बरोबर. आता आपण IPL आणि त्या अनुषंगानं पुढे होत असलेली मुंबई क्रिकेट लीग या संदर्भात क्रिकेट प्रशिक्षक सतीश सामंत सर यांच्याशी चर्चा करत होतो. सामंत सर, तुम्ही आकाशवाणीच्या व्यासपीठावर आलात आणि आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण चर्चा करीत होतो सतीश सामंत सरांशी. यानंतर आपण चर्चा करणार आहोत शिवछत्रपती पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय खो खो प्रशिक्षक नरेंद्र कुंदर यांच्याशी. कुंदर सर, तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर स्वागत. नमस्कार. नमस्कार. नुकतीच राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा झाली. या स्पर्धेचं कुंदर सर तुम्ही कसं विश्लेषण कराल? नुकतीच राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा अहिल्यानगर या ठिकाणी पार पडली. या स्पर्धेमध्ये दर्जेदार असे राज्यातील संघ सहभागी झाले होते. पूर्वीचे जे बलाढ्य संघ आपण ज्यांना असं म्हणत होतो त्यातील पुणे, मुंबई उपनगर, सांगली हे संघ पुरुष गटामध्ये आहेत तेच जागा त्यांनी राखलेल्या आहेत आत्तापर्यंत. पण नव्याने म्हटलं तर थोडंसं पिछेहाट झालेले असे संघ आहेत. ठाणे संघ जो खाली गेला
म्हणजे त्यांची क्रमवारी खाली घसरली. धाराशिवने त्यांना सामन्यामध्ये मात करून धाराशिव हा संघ पहिल्या 4त आला. बरोबर. महिलांमध्ये मला खूप असे बदल जाणवले, ज्यामध्ये जे दर्जेदार पूर्वीचे बलाढ्य असे संघ होते, पुणे जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, ठाणे जिल्हा, सांगली जिल्हा तर आता जिंकून वरती आलेला आहे. आता यामध्ये पिछे आठ झालेले संघ तुम्ही म्हणाल तर रत्नागिरी, ठाणे, पुणे हे त्यांचे जे पूर्वीचे क्रमवारीमध्ये त्यांची जी जागा होती ती आता खाली गेलेली घसरते. त्यामध्ये धाराशिवसारखा जो आतापर्यंत बरीच वर्ष 3ऱ्या क्रमांकावर 4थ्या क्रमांकावर असणारा महिलांचा संघ, हा संघ आता प्रथम क्रमांक अंतिम विजेतेपद त्यांनी मिळवलेलं आहे. त्याचबरोबर सांगलीसारखा संघ जो आहे, सांगली महिला संघ जो 5व्या-6व्या क्रमांकावर आतापर्यंत असायचा, तो संघ त्यांनी धडक मारून सांगलीने रत्नागिरी म्हणा किंवा पुणे म्हणा अशा दर्जेदार संघांना हरवून म्हणजे उपविजेतेपद पटकावलेलं आहे. म्हणजे तशी क्रमवारी म्हणायला गेलात तर महिला संघामध्ये धाराशिव प्रथम, त्यानंतर सांगली द्वितीय, पुणे थर्ड आणि नाशिकसारखा एक संघ जो यापूर्वी कधीच क्रमवारीमध्ये पहिल्या 4 नव्हता, तो देखील वरती आलेला आहे. अशी म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अशी ही क्रमवारी झालेली आहे. पुरुष गटामध्ये फक्त एकच बदल झाला आहे. ठाणे संघ जो 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर असायचा तो धाराशिव संघ हा 4थ्या क्रमांकावर आला आहे. बरोबर. कुंदर सर, सांगलीत राष्ट्रीय खो खो स्पर्धेच्या दृष्टीनं महाराष्ट्राचं सराव शिबिर सुरू आहे. या शिबिरामध्ये कशा रीतीनं तयारी सुरू आहे? आता 31 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीमध्ये पुरी ओडिसा या ठिकाणी पुरुष महिला राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र संघाचा जो सराव चालू आहे सांगली जिल्ह्यामधील सांगली क्रीडा संकुलात चालू आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्राचे 15 पुरुष खेळाडू व 15 महिला खेळाडू यांचा सराव नियमित आता सकाळ संध्याकाळ अशा 2 सत्रामध्ये आम्ही सुरू केलेला आहे. त्या ठिकाणी सांगलीमध्ये 2 वेगवेगळी मॅट्स उपलब्ध करून 2 वेगवेगळे मैदानं उपलब्ध करून दिलेली आहे. आणि सर्वात खास सांगण्याची गोष्ट अशी आहे की पारंपरिक खेळाप्रमाणे जसे 9 पाट्यांचा खेळ असतो खो खोचा खेळ, परंतु ओडिसाला जी पहिली अशी राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे की जी 6 पाट्यांचा खेळ असणार आहे. म्हणजे ह्या 6 पाट्यांच्या खेळासाठी जे आपल्याला ज्या प्रकारचं प्रशिक्षण आवश्यक आहे, म्हणजे 6 पाट्यांचंच मैदान उपलब्ध करून देणं, त्याबरोबर मॅटवर प्रॅक्टिस करणं आणि त्यानुसार थोडंसं म्हणजे स्किल्स कसे वापरावे लागतील, त्या काय स्ट्रॅटेजी वापरायला लागतील, आपल्या संघ विरुद्ध जसा रेल्वेसारखा बलाढ्य संघाबरोबर परत आपल्याला यावर्षी त्यांना मात द्यायची असेल तर त्या दृष्टीने आमचे सकाळ सत्र फिटनेस, त्यानंतर संध्याकाळ सत्र स्किल्स असे यावर आमचं सध्या सराव शिबिर सुरू आहे. नुकतीच विश्वचषक खो खो स्पर्धा झाली. भारतानं विजेतेपदही मिळवलं अगदी अपेक्षेनुसार. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की जवळपास 19 ते 20 संघ सहभागी झाले होते, म्हणजे देश सहभागी झाले होते. याबाबत काय सांगाल तुम्ही, की म्हणजे खो खोचा प्रचार प्रसार आंतरराष्ट्रीय स्तरावर इतक्या प्रमाणात होतोय? नक्कीच होतोय. कुठलीही मोठी अशी स्पर्धा घ्यायची असेल तर त्यासाठी पहिल्यापासून प्लॅनिंग करावं लागतं. आणि तसं प्लॅनिंग हे खो खो फेडरेशन ऑफ इंडियाने मला वाटतं करोना कालावधीमध्ये, करोनाला सुरुवात होण्यापूर्वी दिल्लीमध्ये खेळाडूंचा एक कॅम्प चालू होता आणि त्याच कॅम्पच्या दरम्यान जवळजवळ 17 ते 18 देशांचे 2-2 प्रतिनिधी कोचेस त्यांनी त्या कॅम्पच्या वेळी बोलवले होते. आणि मुळात अशी गोष्ट झाली की त्यानंतर लगेच करोना सुरुवात झाली आणि करोना कालावधीमध्ये ते जे प्रशिक्षक होते दिल्लीमध्येच अडकले होते आणि त्यांचं प्रशिक्षण त्यांना उलट जास्त कालावधी मिळाला. त्यांचंच प्रशिक्षण गच्चीवर वगैरे असं करून खो खो हा खेळ काय आहे कसा आहे आणि तेच प्रतिनिधी त्यांच्या देशात गेले आणि त्यांनी खो खोचा प्रचार प्रसार केलेला आहे. आज तुम्ही म्हणाल तर या वर्ल्ड कपमध्ये जवळजवळ 21 पुरुष संघ आणि 19 महिला संघ सहभागी झाल्या होत्या. आणि आपण सगळ्यांनी पाहिलं असेलच की नुसते सहभाग जाईने की त्यांना खो खो या खेळाचं नॉलेज होतं, त्यांना हे त्या खेळामध्ये काय नियम आहेत, कसं खेळावं लागतो याबद्दलची माहिती होती. त्यानंतर अजून एक थोडंसं सांगावं असं वाटतं की खो खो फेडरेशनने अशा काही विविध देशांनी मागणी केली होती की आमच्याकडे प्रशिक्षक तुम्ही पुरवा, की एक महिनापूर्वी केले तरी फेडरेशनने 15-20 दिवस अगोदर ते त्या देशामध्ये आपले प्रशिक्षक पाठवले आणि ते प्रशिक्षकांनी त्या देशांची थोडीशी स्पर्धेच्या दृष्टीने तयारी करून घेतली आणि ते देश स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. कुंदर सर, या स्पर्धेमध्ये तुम्ही केनियाचे प्रशिक्षक होतात. केनियासारखा देश आपण वेगवेगळ्या पद्धतीनं पाहतो. तुमचा अनुभव कसा होता?
केनिया म्हटलं तर आपलं आफ्रिकन कंट्री, आपण असं म्हणतो की आफ्रिकन कंट्रीमध्ये चांगल्या दर्जाचे ॲथलीट्स असतात. तर हे ॲथलीट्स असले तरी पण त्या ठिकाणी मी ज्यावेळी गेलो होतो त्यांना खो देता येत होता आणि त्यांची जी फिजिकल कपॅसिटी बघितली, म्हणजे हाईट म्हणा, वेट म्हणा, एवढं जे लवचिकता होती त्यांच्यामध्ये, एका स्टेपमध्ये खो देत होते. फक्त तिथे एकच अडचण अशी होती की त्यांच्याकडे पोल लावून खो खो हा खूप कमी खेळला जात होता. बरोबर. पण त्यानंतर पण तुम्हाला एक खास गोष्ट सांगतो या ठिकाणी की मी स्पर्धेला दिल्लीत येण्यापूर्वी 4 ते 5 दिवस अगोदर त्यांच्याकडनं खांब आपले लावून घेतली, पोल. त्यांना म्हटलं पोलवरचं स्किल सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते जर तुम्हाला आलं तर तुम्ही त्या स्पर्धेमध्ये आपलं वचक दाखवू शकाल. आणि 5 दिवसापूर्वी पोल लावले. त्यानंतर मी त्यांना पोल टर्न कसा घ्यायचा, पोल डाईव्ह कशी मारायची. एक क्वार्टर फायनलचा सामना होता, एका खेळाडूने 9 गडी हे पोल डाईव्हलाच मारले साऊथ आफ्रिकेविरुद्ध. म्हणजे हीच कला आत्मसात करण्याची पण त्यांच्याकडे प्रवृत्ती जास्त आहे. बरोबर. गेल्या काही वर्षात आपण पाहतोय की अल्टिमेट खो खो लीगचे 2 पर्व झाले. या 2 पर्वात वजीर हा अतिशय उत्तम घटक असं काहींचं मत आहे, काहींची टीकाही होते. कुंदर सर, तुमचं मत काय आहे? या ठिकाणी अल्टिमेट खो खोमध्ये वजीर ही संकल्पना आणण्यामागचा महाराष्ट्राचा उद्देशच वेगळा होता. तुम्ही बघता की वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये क्रिकेट खेळला जातो, तसंच रेग्युलर खो खो वेगळा आणि हा अल्टिमेट म्हणजे थोडंसं प्रेक्षकांना बघायला चांगला वाटावा म्हणून वजीर ही संकल्पना आणली. वजीर या संकल्पनेमध्ये एक असं होतं, वजिराला बाकीचे सगळे नियम आहेत, फक्त एकच नियम त्याला आपण अलाउड केला होता की तो कोणत्याही डायरेक्शनला जातोय. टीका करणारे टीका करतील, पण खेळामध्ये थोडेसे बदल असतील तर थोडंसं एंटरटेनमेंट पण होतंय. देशभर हा खेळ बघितला जाणार आहे, तर थोडासा हा बदल असावा अशी आमची इच्छा होती, म्हणून तो बदल केला होता. आता त्याच्यामध्ये वजिरी संकल्पना आली, बऱ्याच लोकांना चांगली वाटलेली आहे. कुठल्याही खेळामध्ये बदल हा अपेक्षित असतो, तसंच चालत नाही. बरोबर. कुंदर सर, तुम्ही आम्हाला राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा आणि विश्वचषक स्पर्धा, अल्टिमेट खो खो लीग या सर्व स्पर्धांचं अतिशय उत्तम विश्लेषण केलं. आमच्या आकाशवाणीच्या क्रीडाविश्वच्या व्यासपीठावर तुम्ही आलात आणि आम्हाला ही सर्व माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आता आपण आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा. प्रसिद्ध बॉक्सिंगपटू जॉर्ज फोरमन यांचं नुकतंच निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. त्यांचा 2 वेळा हेवीवेट विजेते बॉक्सिंगपटू मुहम्मद अली विरुद्धचा रंबल इन द जंगल हा ऐतिहासिक सामना गाजला होता. फोरमन यांनी 81 बॉक्सिंग सामने खेळले, त्यापैकी 76 सामने ते जिंकले आणि फक्त 5 सामने ते हरले. त्यांच्याकडे मेक्सिको ऑलिम्पिकचे सुवर्णपदकही होतं. ICC महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा यंदा सप्टेंबर महिन्यामध्ये भारतात होणार आहे. याचप्रमाणे ठाण्यात झालेल्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये पुरुष विभागामध्ये कोल्हापूरनं आणि महिला विभागामध्ये मुंबई उपनगर पश्चिम संघानं विजेतेपद पटकावलं. श्रोतेहो, क्रीडाविश्व हा कार्यक्रम समाप्त करायची मला अनुमती द्या. पुन्हा आपण भेटू पुढील महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी. तोपर्यंत प्रशांत केणीचा नमस्कार. श्रोतेहो, आत्ताच आपण क्रीडाविश्व या कार्यक्रमात क्रिकेट प्रशिक्षक सतीश सामंत आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय खो खो प्रशिक्षक डॉक्टर नरेंद्र कुंदर यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा काळे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर प्रफुल्ल तांबे.